हाय गाईज, वेलकम टू माय मिनी व्लॉग. सो सगळ्यांनी मला एक प्रश्न केला होता की तू कोणत्या गावाची आहे, तुझं गाव कोणतं आहे. सो मी अहमदनगरची संगमनेरची राहणारी आहे आणि पण मी येताना आळफाटा मार्केट राहते कारण ते मला जवळ पडतं तसं त्यामुळे. आणि हे संध्याकाळचे 6 वाजले होते, मी बाहेर बसले होते. अक्षरशः खूप चांगला वातावरण होतं, बोलतात ना मनाला एकदम शांतता सुकून भेटत होता. तुम्ही बाहेरचं वातावरण बघा ना, बघा वाव, लई म्हणजे गावची फिलिंग पूर्ण येत होती मला. बसले होते मी की लगेच पिऊ आली माझ्याजवळ आणि नुसती रडत होती. रडगाणंच चालू आहे तिचं. बड्डे गले वाटतच नाही बा, कशी दात दाखवते मला, कशी दात दाखवते बघ, माझे दात आलेत. पाऊत कर बोलत तर पाऊत पण करत नव्हती. आणि यानंतर माझा मामा एक आला माझं डोकं खायला. नुसता मस्ती करत होता, मारत होता मला. बोलत पांडे इथे काय करतायत, कशाला आली, हे ते. आणि आता जेवणाची पण सुरुवात झालीच होती कारण ऑलमोस्ट संध्याकाळ व्हायला आली होती, तर सगळी पब्लिक येणार होती लवकर. तर जेवणाची पण सुरुवात झाली होती. मेनू नंतर समजेल तुम्हाला काय होता ते. आणि ते बड्डेचा केक पण आला होता. दाजी केक घ्यायला गेले कारण संध्याकाळीच केकचा ऑर्डर दिली होती, तर दाजी केक घेऊन आले. ते आता फ्रीजमध्ये ठेवतो कारण अजून केक कापायला टाईम आहे, रात्री कापायचं. आणि इथे मी पाणी पिते का, तर मला गावचं पाणी बिलकुल जमत नाही. गढूळ पाणी असतं, गोड पाणी असतं, तर मला जरा पाण्याचा इश्यू होतो, मला मेडिकल इश्यू होऊन जातो तो. त्यामुळे मी ते गावचं पाणी पित नाही. तर मी दाजींना स्पेशल बोलले होते की माझ्यासाठी बिस्लरी आणा. तर इथं मी, मामा, वहिनी आम्ही डेकोरेशनची सुरुवात केली होती. डेकोरेशन करायला घेतलं होतं ऑलमोस्ट. आणि बघा डेकोरेशन अशा प्रकारे झालं होतं कारण डेकोरेशन नीट नाही झालं, बट ऑलमोस्ट नातेवाईक सगळे आले होते. आणि इथं आता बड्डेची सेलिब्रेट करायला सुरुवात झालीच होती. आता ओवाळणी करत होतो कारण आमच्यामध्ये बड्डे करायच्या आधी 5 बायका सवासणी असतात ना, त्या ओवाळणी करतात. सो पहिले इथे साक्षी आली होती ओवाळणी करायसाठी आणि पिऊ नुसती साखर खातोय. तिचा चेहरा बघा, बड्डे असं वाटतोय का तिचा चेहरा बघा, कशी तोंड बनवत होती नुसतं. मग त्यानंतर वहिनी पण आली होती ओवाळायला. त्यानंतर पिऊला बघा नुसती चिडचिड, हे ते नको. त्यानंतर मी आले. माझ्या टायमाला तर पोरीनं नुसतं तोंड बनवून ठेवलं होतं. नाही बाई, मला बोलायचंच नाही तुझ्याशी कारण मी त्यासाठी गिफ्ट आणलं होतं, मी तिला सकाळी दिलंच नव्हतं. त्यामुळे तिने तोंड मला बोलते पहिले गिफ्ट दे, मग त्यानंतर मी तुझ्याशी नीट बोलेन. आणि तिचा चेहरा असा का वाटतं कारण तिला बड्डेच्या आधी झोपली होती आणि तिला आम्ही झोपेतून उठून कपडे बिपडे घालून मग तिला ठेवलं होतं. जेवढ्या ओवाळणी तिला आल्या होत्या ना, सगळ्या तिने पप्पाच्या खिशात टाकल्या, कोणाला दिला नाही. आणि इथं आता केक कटिंग करायला घेतला होता आणि तिला बघा सगळ्यांना बघत होती नुसती, काय चालू आहे काय नाही. फक्त मम्मी पप्पाने हात पकडला म्हणून केक कापायचं आणि सगळ्यांना फक्त अशी बघत होती, काय करताय लोक, का आले. तिने केक पण नाही खाल्ला माहिती आहे. आणि इथं तर तिची एवढी चिडचिड झाली होती ना, नुसतं वैताग आला होता तिला. आणि आता बघा, आता तर बाई पोरीचा पुन्हा चेहराच खिलून आला होता, जसं तिला गिफ्ट भेटलं. ते गिफ्ट बघितलं, खोलत होते ना मी, तिचा चेहरा बघा किती खुशी आहे. ये माझा गिफ्ट आला. एकदम क्यूटशी तिच्यासारखी छोटीशी गाडी तिला दिली होती कारण तिला गाडीच पाहिजे होती. खूप वेळा मी तिला नोटीस केलं, तिला गाडी पाहिजे, तिला गाडी आवडते. त्यामुळे मी बोलले की यावेळेला तिला गाडी गिफ्ट करा. आणि बघा गाडीवर बसून एवढी मस्त खेळत होती ना ती, जाम खुश. दे बाई दे, ठोकून दे, सरस दे ठोकून. आणि त्या सगळ्यांनी जेवायला पण बसले होते. हे पंगत टाईप जे बसतात ना, मला खूप आवडतात खाली बसून. आणि इथं पिऊ गाडीसोबत बाबांसोबत खेळत होती. आणि मी ना फायर गन आणली होती, ती लाईटच नाही झाली. म्हणजे अक्षरशः पचका केला, काय माहिती काय झालं, ती फायरच नाही झाली, मूडच ऑफ झाला. तर पिऊने इथं चेंज केला होता आणि मी केक खायला घेतला होता कारण मला जाम भूक लागली होती. मी दुपारी जेवले होते, त्यानंतर मी जेवलेच नव्हते. सो मी विचार केला आता थोडा केक खाते. आणि इथं पिऊ आजीसोबत खेळत होती. आणि आजचा मेनू होता भजी कढी. गावाला भजी कढी खूप आवडते, म्हणजे इथले लोक जे असतात ना गावचे ना, आमच्या साईडचे खूप आवडतात. सो फायनली सगळा सेलिब्रेशन झाला होता आणि माझा मूड खूप होता कारण फायर गन आणली होती, ती लाईटच नव्हती झाली. आणि इथं आता मी चेंज केला, जेवण पण घेतलं आहे. सो आता झोपायची तयारी आहे. नाही, फ्रेश होऊन घेते तेव्हा मग झोपते. मग तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढच्या ब्लॉगसाठी रेडी राहा. बाय बाय गाईज.